कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कणकवली तालुक्यातील जानवली कृष्णनगरी येथे श्री स्वयंभू दत्त मंदिरातून 5 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चोरीला गेलेली श्री दत्त मूर्ती गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी कृष्णनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पिशवीवर ठेवलेल्या स्थितीत आढळून आली। कृष्णनगरीच्या वॉचमनने याबाबत पोलिसांना माहिती दिली। कणकवली पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। पंचनामा करून मूर्ती पोलिसांनी ताब्यात घेतली। गुरुवारी सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरून कृष्णनगरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरला एका पिशवीवरती ठेवलेल्या स्थितीत ही मूर्ती वॉचमनला दिसून आली। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। माझं नाव ओंकार मधुकर मोहिते, राहणार कृष्णनगरी आपलंच घर आहे, आमचंच घर आहे। इथूनच मूर्ती 5 तारखेला पहाटे चोरीला गेली होती। आपल्याला पोलिसांकडून आम्हाला समजून आलेलं की आज आपल्याला मूर्ती आम्हाला इथं कृष्णनगरीच्या मेन रस्त्यावरती गेटकडे आपल्याला ती मूर्ती सापडलेली आणि हे जागृत देवस्थान असल्यामुळे ना त्याने आपली प्रचिती दाखवली कळलं का। आणि दत्तमूर्ती स्वतःहून आमच्या घरी चालत महाराज गेले होते त्याच ह्याच्याने महाराज परत आलेले आपल्याकडे आलेले आहेत। याच्यासाठी आम्ही पोलिसांचे पण खूप खूप आभार मानत आहोत। त्यांच्या मेहनतीमुळेच आपल्याला आज मूर्ती आपल्याला परत आपल्या गाभाऱ्यात आलेली आहे। आज महाराजाचा एक देवांचीच लीला म्हणून आपण बघू शकतो, कारण की एवढे 5 तारखेला मिळालेले आज 10 तारीख 5 दिवसामध्ये जो वेळ गेलेला आहे तरी देवाने बरोबर आजचाच दिवस निवडलेला आहे व आजच्याच दिवशी देव आपल्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे आपल्याला परत सापडलेली आहे ती मूर्ती। पण देवाचीच एक कृपा असेल की देवालाच या वेळेला आपल्याकडे आलेले आणि ते गुरुस्थानावर परत आले, पण त्या दिवशी रुजू झालेले आहे, आपल्याच टाइममध्ये स्वतःच्या दिवसाला आलेले आहेत। Thank you.